Hello students, today we will start next chapter from paper 1, which is modern electronic communication. In this chapter we will see the methods of communication. Let's first see the block diagram of communication system. What is communication? Communication means there are two terminals and these two terminals they want to share some information with each other. एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण टेलिफोन सिस्टीम घेऊ शकतो किंवा मोबाईल सिस्टीम घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये ते दोन टर्मिनल एकमेकांसोबत इन्फॉर्मेशन काय करतात, शेअर करतात. ओके, सो देअर शुड बी ट्रान्समीटर जिथून इन्फॉर्मेशन सेंड केली जाते अँड देअर इज अ रिसिवर जिथे इन्फॉर्मेशन रिसीव केली जाते. Okay, now how this information is sent from one terminal to other terminal? There is a communication channel. ज्या चॅनलमधून ती इन्फॉर्मेशन सेंड केली जाते. टेलिफोन सिस्टीमचं एक्झाम्पल घेतलं तर कम्युनिकेशन चॅनल काय येणार, त्याच्यामध्ये वायर हे कम्युनिकेशन चॅनल येऊ शकतो. सो दिस इज द कम्युनिकेशन. Okay, now let's see the different blocks of communication system. First block is transmitter. The transmitter is a set of electronic components and circuit which converts information into electrical or electromagnetic signal. आता हे कशावर डिपेंड आहे की इन्फॉर्मेशन कशी कन्वर्ट केली जाणार, दॅट टोटली डिपेंड्स अपॉन द कम्युनिकेशन चॅनल. ज्या चॅनलमधून इन्फॉर्मेशन पास होणार आहे त्याच्या अकॉर्डिंग टू ट्रान्समीटर काय करतो, इट कन्वर्ट्स द information into either electrical or electromagnetic signal. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, ट्रान्समीटर कलेक्ट्स द इन्फॉर्मेशन फ्रॉम मायक्रोफोन और माइक और ऑडिओ सिस्टम लाइक टेप रेकॉर्डर, CD सिस्टम. This signal is converted into electrical signal and then the signal is modulated and transmitted by means of transmitter. Okay, now next is communication channel, or it is also called as media. It is a medium by means of which electrical signal is sent from one place to another place. In case of radio communication, the signal is converted into electromagnetic waves by using transmitter and then the signal is sent into space. So in case of radio communication, the communication channel is the space. Now this is the important block which is known as noise. Noise means what? Any unwanted signal which interrupts the original signal. So during the propagation, the strength of signal get attenuated. सिग्नलची स्ट्रेंथ काय होणार आहे, इनिशियल सिग्नल जर हा असा ह्या फॉर्ममध्ये असेल तर एक पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर तो सिग्नल अटेन्युएट होतो. म्हणजे काय होतं, त्याची जी ॲम्प्लिट्यूड जी आहे ती कमी कमी होत जाते, म्हणजे सिग्नल लॉस व्हायला सुरुवात होते. सो द सिग्नल गेट्स अटेन्युएटेड अँड अनवॉन्टेड सिग्नल विच इज नोन ॲज नॉईज is getting added into the original signal. Actually, noise signal is undesirable electrical signal that enters into the communication channel through communication media and it interferes the original information signal. Now there are two types of noise. First is man-made noise which is generated by human being, such as ignition of automobile, fluorescent tube, on off of electrical devices or noise of ट्रान्सफॉर्मर. ओके, सो मॅनमेड नॉईज म्हणजे काय, जे आपण ह्युमन बिईंगकडून जे निर्माण झालेले आवाज आहेत त्याला आपण मॅनमेड नॉईज म्हणतो, जसं की गाड्यांचे आवाज आहेत. ओके, नाऊ सेकंड टाईप ऑफ नॉईज इज एन्व्हायरमेंटल नॉईज. एन्व्हायरमेंटल नॉईज इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन of stars, planets, sun. So if such noise is added into the gets added in the communication channel, then the signal
इन ओरिजिनल सिग्नल इट गेट्स ॲडेड अँड इट क्रिएट्स इंटरफरन्स. म्हणजे जो ओरिजिनल सिग्नल आहे तो काय होतो, तो डिस्टर्ब होतो आणि जसा आपल्याला एक्सपेक्टेड आहे तसा सिग्नल आपल्याला मिळत नाही. एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, जसं आपण ऑपॅम्पमध्ये बघितलं की ओरिजिनल सिग्नल हा असा आहे आणि जर सपोज ह्या फॉर्ममध्ये नॉईज त्याच्यामध्ये ॲड झाला तर जो रिझल्टंट सिग्नल आहे तो ह्या प्रकारे असेल. म्हणजे बघा ओरिजिनल सिग्नल हा आहे पण त्याचा नॉईज ॲड झाल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तो कन्वर्ट झालेला बघायला मिळतो. ओके, सो नॉईज इज अनडिझायरेबल, नॉईज ॲड व्हायला नाही पाहिजे. ओके, नेक्स्ट ब्लॉक इज रिसिव्हर. Receiver, it is the last end of communication system. It is also consist of electronic components and circuit. Here also circuit is there, here also circuit is there. It accepts the signal from communication channel. It decodes and demodulates the signal to produce the original information. In case of radio communication, the signal is accepted by the antenna and then amplified by the RF amplifier. Okay, and then the signal is modulated and then fed to loudspeaker to produce the original information. Now in this type I have used two words, which is modulation and demodulation. सी, मॉड्युलेशन मीन्स वॉट, ओरिजिनल सिग्नल जो आहे तो काय असतो, इट इज लो स्ट्रेंथ सिग्नल. एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, ऑडिओ फ्रिक्वेन्सी किती आहे, इट इज 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. ओके, सो ओरिजिनल सिग्नल जर ह्या फॉर्ममध्ये आहे 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स, तर तो कसा आहे, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे. नाउ हा सिग्नल आपल्याला, इफ वी वॉन्ट टू सेंड दिस सिग्नल फॉर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, एखाद्या वेगळ्या कंट्रीमध्ये वगैरे आपल्याला हा सिग्नल सेंड करायचा आहे. इफ वी सेंड दिस सिग्नल ॲज इट इज, तर तो सिग्नल काय होणार आहे, एक पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर तो सिग्नल अटेन्युएट व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्याची स्ट्रेंथ कमी होते आणि तो नंतर 0 होऊन जातो सिग्नल. ओके, सो रिसिविंग एंडला जो सिग्नल रिसीव्ह होईल तो काय असेल, 0 स्ट्रेंथचा सिग्नल असेल. मग ह्यासाठी काय केलं जातं, सच ओरिजिनल सिग्नल दॅट इज सेंड विथ हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल. असा एक हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असतो, त्याच्यासोबत हा सिग्नल काय केला जातो, सेंड केला जातो. हा सिग्नल काय करतो, ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नलला कॅरी करतो, म्हणून याला काय म्हणतात, कॅरियर असं म्हणतात. आणि हा सिग्नल, इन्फॉर्मेशन सिग्नल, त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणतात. ओके, मग आता ज्यावेळी हे दोन सिग्नल आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला जर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असेल तर सिग्नल जो आहे तो साधारण आपल्याला या फॉर्ममध्ये बघायला मिळतं. ओके, म्हणजे हा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे तसा इथे आला आणि तो कोणी कॅरी केला, तर ह्या कॅरियर सिग्नलने, हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नलने कॅरी केला. आणि हा फ्रिक्वेन्सी सिग्नल जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी खूप हाय असते, मेगाहर्ट्समध्ये असते. ओके, सो त्यामुळे काय होतं की हा सिग्नल जो आहे तो व्यवस्थित रिसिविंग एंडपर्यंत कॅरी केला जातो. आता हा सिग्नल जो आहे रिसिविंग एंडला कसा आहे, दॅट इज मॉड्युलेटेड सिग्नल. या सिग्नलला आपण काय म्हणतो, मॉड्युलेटेड सिग्नल. हे दोन सिग्नल मिक्स केले, मॉड्युलेटिंग सिग्नल, इन्फॉर्मेशन सिग्नल आणि कॅरियर सिग्नल मिक्स केले. मिक्स केल्यानंतर त्याचा मॉड्युलेटेड सिग्नल तयार झाला. आता रिसिविंग एंडला काय पाहिजे आपल्याला, वी जस्ट वॉन्ट इन्फॉर्मेशन सिग्नल. सो रिसिविंग एंडला ते सिग्नल काय केले जातात, सेपरेट केले जातात. म्हणजे इन्फॉर्मेशन सिग्नल वेगळा केला जातो, कॅरियर सिग्नल वेगळा केला जातो. ओके, धिस प्रोसेस इज नोन ॲज डीमॉड्युलेशन. ओके, सो रिसिविंग एंडला रिसिव्हरकडे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं जे काय करतं, हे दोन सिग्नल सेपरेट करण्याचं काम करतो. आणि इथे दोन सिग्नल मिक्स करण्यासाठी पण काय वापरलं जातं, हिअर ऑल्सो इलेक्ट्रॉनिक सर्किट इज यूज्ड विच इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी मिक्सर. ते फ्रिक्वेन्सी मिक्सर काय करतो, दोन सिग्नल जे आहे ते मिक्स करतं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज मॉड्युलेशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. हे सिग्नल तुम्ही याच्यामध्ये बघू शकता.
दिस इज इन्फॉर्मेशन सिग्नल, कॅरियर सिग्नल, आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर आफ्टर मॉड्युलेशन द सिग्नल बिकम्स लाईक धिस, अँड ॲट रिसिविंग एंड such signal is received and the both signals they are separated. This process is known as demodulation, and here the information signal is separated and carrier signal is separated. So both transmitter and receiver they are having the electronic circuit to separate the signals.